बाहीची घडी छोटी किंवा मोठी न होऊ देता अगदी परफेक्ट मापामध्ये बाही कशी कट करावी आणि बाहीची घडी कशी काढावी हे आपण पाहणार आहोत. तर बाहीचं माप टाकताना बंद बाजू तुम्ही उजव्या बाजूने किंवा बंद बाजू तुम्ही डाव्या बाजूनेही ठेवू शकता. तर सर्वप्रथम आपण बाहीचं माप कशा प्रकारे घ्यायचे ते पाहूया. तो शोल्डर पासून तुम्हाला बाहीची उंची घ्यायची. तर तुम्ही 5 इंचाची घेऊ शकता, 7 इंचाची घेऊ शकता किंवा 9 किंवा 10 इंचापर्यंत तुम्ही बाही घेऊ शकता. तर बाहीचं माप घेताना हे पहा, याप्रमाणे मी इंच टेपानुसार ज्या बाजूने इंचाचं मार्किंग असतं त्या बाजूने बाहीचं माप मोजते. तर शोल्डरवर जर मी टेप पकडला तर साधारणतः मला जितकी हवी आहे तिथे मी बाहीचं माप घेणार आहे. आणि ज्या ठिकाणी बाहीचं माप संपेल ज्या ठिकाणी बाहीचं माप संपेल त्या ठिकाणी तुम्हाला दंडघेराचं माप घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे राऊंडमध्ये हे माप घ्यायचं. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाहीचं माप कशा पद्धतीने अंगावर घ्यायचं ते दाखवते. तर 12 इंच इतका आपला दंडघेर साधारणतः आलेला आहे. तर 12 इंचचा आपल्याला अर्धा 6 इंच याप्रमाणे माप आपण टाकणार आहोत. तर बरेच जण म्हणतात 12 इंच आलं तुम्ही 6 कसे टाकता. तर याचंही कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर पूर्ण उंची तुम्ही ज्या ठिकाणी घेता त्याच ठिकाणी तुम्हाला दंडघेर घ्यायचा आहे. हे कायम लक्षात ठेवा. अगदी सोपं आहे. तर आता बाहीचं माप टाकताना तुम्हाला आकार कुठल्या बाजूने द्यायचा आहे, डाव्या बाजूने द्यायचा आहे की उजव्या बाजूने द्यायचा ते अगोदर तुम्ही ठरवा. मी आता डाव्या बाजूने आकार देते. तर बंद बाजू बाहीची तर मी डाव्या बाजूने घेतली. सर्वप्रथम घडी घेणार आहे, नंतरून दंडघेर, त्यानंतरून बाहीची उंची आणि नंतरून उजव्या बाजूला मुंडा खोली याप्रमाणे माप टाकणार आहोत. तर बंद बाजूने मी चार्ट पेपरवर बंद बाजूने मी माप टाकते. तर बाहीची उंची मी 9 अधिक 1 इंच 10 इंच घेतलंय. तर 10 इंचावर मी पॉईंट देऊन घेतलाय. अगदी बाहीचं माप कुठेही चुकून न देता तुम्हाला माप काढायचं आहे. मी माझ्या आवडीनुसार मी बाहीची उंची घेतलेली आहे 9 अधिक 1 इंच 10. हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. 10 10 10 हे तिन्ही पॉईंट जोडल्यानंतर हे पहा आपलं कॅल्क्युलेशन इथे पहा. चार्ट पेपर जो आहे तर तो 9.5 इंचाचा मी इथे घेतलेला आहे. घडीचं माप कसं काढायचं तर 2 पद्धती आहेत. एक सर्वप्रथम म्हणजे तुम्ही स्वतः जे ब्लाऊज जे घालता जे तुम्हाला परफेक्ट फिटिंगमध्ये येतं ते ब्लाऊज घ्यायचे. ज्या बाजूने हुक्स लावलेले असतात त्या बाजूचं या प्रकारे अशी छातीची घडी मोजून घ्यायची. सगळ्यात सोपं पद्धत ही छातीची घडी मोजायची. हे पहा, स्ट्रेच करून हे जे माप आहे माझं 9 इंच भरत आहे. ज्या बाजूने हुक असतात त्या बाजूचं माप घ्यायचं आहे. स्ट्रेच करून ते 9 इंच भरत आहे. आता इथे 9.5चं माप आपण या ठिकाणी टाकणार आहोत. 9 जर भरलं तर त्याच्यामध्ये अर्धा इंच तुम्हाला ऍड करायचं आहे कंपल्सरी. म्हणजे बाही आपली कुठेही कमी जास्त बिलकुल होत नाही, अगदी परफेक्ट बसती. आणि जरी तुम्ही नवीन शिकत असाल तर थोडीफार जरी शिल्लक राहत जर असेल तर बाही सेंटरवर लावायचा प्रयत्न करायचा. दोन्ही बाजूने सारखं सोडायचं आहे. आता आर्म होलचं जे माप काढतात तर त्याची काढायची आणखी एक पद्धत. आता ही पहिली पद्धत मी तुम्हाला दाखवली की आर्म होलचं माप जो असतं किंवा बाहीची घडी जी असते ती कशी काढायची. आता बाहीची घडी काढण्याची ही दुसरी पद्धत पहा की ज्यावेळेस तुम्ही आर्म होल कट करता ब्लाऊजचा तर मी ही बॅक साईड घेतलेली आहे. ही बॅक साईडवर वरनं अर्धा इंच सोडून दिले. अर्धा इंचानुसार हे पहा याप्रमाणे आपल्याला टेपचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचे. टेप मोजून घ्यायचा आहे. टेपनी इंचाच्या बाजूने जर माप मोजलं तर ते 9.5 भरते. तर हे पहा पहिलं माप आणि हे माप आपलं अगदी तंतोतंत सारखं आलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. तर बाहीचे माप काढायची किंवा घडीचं माप काढायचं कसं तर हे मी तुम्हाला दोन्ही पद्धतीमध्ये दाखवले. पहिलं म्हणजे ब्लाऊजवरनं दाखवलं आणि दुसरं म्हणजे आर्म होलवरनं दाखवले. इथे 9.5चं माप टाकले. 9 जर भरलं तर 9.5 घ्यायचं, 10 जर भरलं 10.5 घ्यायचं. आता इथे मोंडा खोली टाकली, वर घडी आली आपली, उंची घेतली आपण, नंतर घडी घेतली, त्यानंतर आपण मोंडा खोली. तर मोंडा खोली किती घ्यायची जर बाहीची उंची तुमची 6च्या पुढे जर असेल, बाहीची उंची जर 6च्या पुढे असेल तर तुमची मोंडा खोली ही 3 किंवा 3.5 इंच येणार आहे. आणि बाहीची उंची 6च्या आत जर असेल तर मोंडा खोली ही तुम्ही 2.5 किंवा 3 इंच घ्या. आता 1 इंच आतमध्ये आपण घेणार आहोत बाहीच्या आतल्या बाजूला. 1 इंच कशासाठी तर हे तुमचं 1ने आत ज्यासाठी घेणार आहात तुम्ही तर 1ने आत यासाठी घेणार आहे की बाहीचं मार्जिन आहे हे. तर हे कधी विसरू नका. मोंडा खोली टाकली 3.5 इंच, त्यानंतर 1ने आतमध्ये घेतले. आता दंडघेर टाकणार आहोत आपण. तर दंडघेर आपला राऊंडमध्ये 12 इंच आलता. तर 12चा अर्धा केला आपण तो 6 इंच, कारण का बंद बाजूने माप टाकतोय. ओपन केल्यानंतर ती बाही तुमची 12 इंचाची होईल. 1.5 इंच हे मार्जिन तुम्हाला कंपल्सरी ठेवायचं आहे, कारण का तुमची तब्येत जर कमी जास्त झाली तर तुम्हाला ते ऍडजस्ट करता आलं पाहिजे. आता मोंडा खोलीचं जे आपण 1ने आतमध्ये घेतला तो भाग जोडून घ्यायचा. तर हा आतमध्ये जे टोक आलं तो भाग न जोडता तुम्हाला बाहेरच्या बाजूचा भाग जो आहे तो जोडायचा आहे. मी अगदी स्क्रीनवर दाखवले त्या पद्धतीने. एक्स्ट्राचं जे माप आहे ते तुमचं मार्जिन आहे 1.5 इंच. 6 + 1.5 इंच, दंडघेर 6 + 1.5 इंच याप्रमाणे घेतलाय. आणि हे जे असतं तर ते मार्जिन आहे.
त्यानंतर मोंढा खोलीने एकने आतमध्ये जो भाग घेतलेला आहे तो आणि उंचीचा भाग मी जोडून घेतलाय पहा. तो आणि उंचीचा भाग जोडून घ्यायचा. अशी सरळ तिरपी रेष मारून घ्यायची. तिरपी रेष मारल्याच्या नंतरून तो भाग आपला 9 येतोय. तो 9चा तुम्हाला अर्धा करायचा आहे. याप्रमाणे 9चा अर्धा 4.5 इंच होतो. 4.5 इंचावर मी पॉईंट देऊन घेतलाय. पॉईंट दिल्याच्या नंतरून अर्धा इंच वर आणि अर्धा इंच खाली याप्रमाणे अगदी सरळ रेष मारून घेतलेली आहे. अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी कोणीही सहज या पद्धतीने तुमचं बाहीचं माप काढेल. 1 इंचचं माप घेतले, अर्धा इंच वर आणि अर्धा इंच खाली. आता बाहीचा आपल्याला आकार द्यायचा. आकार देताना आपल्याला मासोळी आकार आला पाहिजे, तर त्यासाठी बेस पाहिजे. त्यासाठी मी मध्यावर 1 इंच घेतले. आता वरच्या बाजूने पहा मी 1.5 इंचाचा पॉईंट घेतला एक, आणि खालची जी बाजू आहे म्हणजे मासोळीचा आकार देतो तर तो भाग जो आहे आकृती दाखवल्याप्रमाणे परत 1.5 इंचाचा पॉईंट घेतला आणि त्या पॉईंटच्या दिशेने आपल्याला आकार द्यायचा. कारण बऱ्याच जणांना हाच आकार द्यायला जमत नाही आणि तुमच्या बाहीला घड्या येतात किंवा तो बाहीचा जो आर्महोल जो भाग असतो तर तो तुमचा खूप तिथे पप शिल्लक राहतो. तर हे असं बिलकुल राहणार नाही. तुम्ही या पद्धतीने बाही काढा. अगदी ॲक्युरेट आणि अगदी व्यवस्थित तुमची बाही येईल. आणि हे पहा या पद्धतीने तुम्हाला मासोळीचा आकार देऊन घ्यायचा आहे. वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने हे दोन्ही आकार देऊन झाले. आता तुम्ही पाहिलं असेल मी पॉईंट कशा पद्धतीने घेतले आणि जो मार्जिनचा भाग आहे तिथे निमुळता हा भाग झाला पाहिजे. म्हणजे काय होतं की आर्म होलचा जो तुमच्या काखेमध्ये जो जॉईंट येतो तर तो एक सारखा येतो. म्हणून हे 1 इंचाचं मार्जिन जे असतं ते खूप महत्त्वाचं असतं आणि बाही जोडतानाही तुम्हाला ते सोपं जातं. ज्यावेळेस 1 इंचाने तुम्ही आतमध्ये घेता ना तर तो भाग ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजला जोडता तर तो जोडायलाही तुम्हाला सोपा जातो. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल तर आता मी तुम्हाला बाहीची कटिंग दाखवते. बाही कट करताना नेहमी बाहेरच्या बाजूने कट करायचंय. आता मोंढा खोली वरचा आकार सर्वात अगोदर कट करायचा आहे. आतला आकार कधीही कट करायचा नाही. वरचा आकार हा बॅक साईडला असतो आणि आतला जो आकार असतो तो फ्रंट साईडला असतो. या पद्धतीने तुम्हाला एक भाग मागे काढून घेतलाय मी आणि आता आतला आकार कट करून घेतलाय. आकार कट करताना एक लक्षात घ्यायचं वरचा भाग जो आहे तर तो गोलाकार आला पाहिजे. या पद्धतीने बाही तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करा आणि लाईक करा.